आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहात तिची तपश्चर्या या कथेचा भाग 17। काश्मीर ट्रिपसाठी उत्सुक असलेली उमा काश्मीरची तयारी कशी करते पाहूया पुढे। उमाला नेहमीसारखीच 5 वाजता जाग आली। तिला वाटत होतं तिच्या आवाजाने मानसची झोप मोड होऊ नये म्हणून ती अशीच 10-15 मिनिट अंथरुणातच राहिली। पण असं लोळत राहणं काही तिच्या स्वभावात नव्हतं, म्हणून ती आवाज न करता उठली। अंथरूण पांघरुणाची घडी घातली आणि कपाटाच्या बाजूला ठेवली। तिने विचार केला, मानस उठल्यानंतर कपाटात ठेवावे म्हणजे आवाज होणार नाही। त्यानंतर ती हळूच बाल्कनीमध्ये आली। मानसच्या रूममधून काय काय निसर्ग सौंदर्य दिसतं ते तिला पाहायचं होतं, पण अजून अंधारच होता, त्यामुळे जास्त काही ती पाहू शकत नव्हती। तिच्या अंदाजाप्रमाणे इथून उंच उंच डोंगर दिसत असावेत असं तिला वाटत होतं। नंतर ती बाथरूममध्ये आली। ह्याचं बाथरूम तर जास्तच हायफाय होतं। तिने पाहिलं तर तिथे सारी पुरुषी सौंदर्य प्रसाधनं होती। नंतर तिच्या लक्षात आलं की एका बाजूला सगळी स्त्रियांची न वापरलेली नवीनच सौंदर्य प्रसाधनं ठेवली होती, म्हणजेच आईंनी तिची योग्य ती काळजी घेतली होती। तिला खूप कौतुक वाटलं। इथे तिला कोणतीही गोष्ट मागावी लागत नव्हती, सगळंच न मागता मिळत होतं। रूममधून बाहेर जायच्या आधी कपाटाचा आवाज न करता तिने हळूच अंथरूण पांघरून कपाटात ठेवलं। खाली आई आणि बाबा चहा घेत होते। तिला बघून आई म्हणाल्या, "अगं उमा, कशाला लवकर उठलीस? आरामात उठायचं। एक लक्षात ठेव, तू इथे सासरी नाहीस, हे सुद्धा तुझंच घर आहे। आज मऊ गादीवर झोप लागली ना तुला?" उमा पटकन बोलणार होती, "नाही, मी खालीच झोपले." एवढ्यात तिच्या लक्षात आलं आणि ती म्हणाली, "हो, आता आज लागली झोप." मनात म्हणाली, आता आपल्याला खूपच सावधगिरी बाळगावी लागणार आहे। आईने गीताला सांगितलं, "गीता, उमाला पण इथेच चहा दे, ती आमच्याबरोबर चहा घेईल." उमा तिथेच बसली। उमाला जाणवत होतं की आई तिला न्याहाळत आहेत, म्हणून उमा सतत खाली पाहत होती। तर त्यांना वाटत होतं प्रथमच मानसच्या खोलीत झोपली म्हणून ती लाजते आहे। त्या तिला म्हणाल्या, "अगं उमा, एवढी लाजतेच का? बघ की जरा आजूबाजूला, मी तुला काही विचारणार नाहीये." उमा लाजून म्हणाली, "नाही, तसं काही नाही आई." नंतर मानस पण त्याचा आवरून खाली आला। ब्रेकफास्टची वेळ झाली होती। चौघेजण ब्रेकफास्ट करायला बसले। खाता खाता मानस म्हणाला, "आई बाबा, उद्याच्या फ्लाईटने मी आणि उमा आम्ही दोघं काश्मीरला जात आहोत." "अरे वा, खूप छान. चांगले 10-15 दिवस राहून या. अजिबात इथली काळजी करायची नाही. मनसोक्त काश्मीर फिरून घ्या." मानस तसा आधी जाऊन आला आहे, पण आता हे उमाबरोबरचं फिरणं वेगळं असेल, नाही का रे मानस? "आई, तुझं आपलं काहीतरीच. उमाबरोबर गेलो म्हणून काश्मीर बदलणार नाही, तेच राहणार आहे." "हो, आणि आम्ही काही 10-15 दिवसांसाठी जाणार नाही. 8 दिवसात आम्ही परत येणार. आधीच लग्नासाठी रजा झाली. फॅक्टरीत खूप कामं आहेत." बाबा त्याला म्हणाले, "फॅक्टरीतल्या कामांचा तू अजिबात विचार करू नकोस. जोशी काका आणि मी, आम्ही दोघेही आहोत. आम्ही सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडू. आणि हो, यावेळी तू उमाबरोबर जाणार आहेस म्हणजे काश्मीर नक्कीच तुला बदललेलं वाटेलच." "हो मानस, यायची अजिबात घाई करायची नाही." "उमा, तू पहिल्यांदाच काश्मीरला जातेस ना?" "अहो आई, काश्मीरला काय, मी या गावाबाहेर कधी फिरायला गेले नाही, त्यामुळे सगळंच पहिलं आहे माझ्यासाठी." "हो ना, मग तर 10-15 दिवस राहायलाच हवं तुम्हाला." "उमा, आणि ब्रेकफास्ट झाला की माझ्या रूममध्ये ये जरा वेळ. तुला एक गंमत दाखवायची आहे." "गंमत? कसली गंमत?" "ते तुला तिथे आल्यावरच मी दाखवेन. बाबांचा आणि यांचा ब्रेकफास्ट झाल्यावर मी येते आई." "अगं तू जा, आमचं आता होतच आलंय." उमा आईबरोबर त्यांच्या खोलीत गेली। तेव्हा त्यांनी कपाट उघडून एक बॅग तिच्या हातात दिली आणि तिला म्हणाल्या, "हे बघ, आता तू काश्मीरला फिरायला जाणार आहेस तर एखाद दुसरी साडी घेऊन जा. बाकी सगळे पंजाबी ड्रेसेस घ्यायचेत आणि मी तुझ्यासाठी जीन्स आणि त्याच्यावर घालायला टॉप्स आणलेत. काश्मीरला तू तिथे हे घाल, बर्फात जाताना वगैरे." "आई, पण मी असे कपडे कधीच घातले नाहीत आजपर्यंत. माझ्या कॉलेजमध्ये मुली घालायच्या तेव्हा मला कधीतरी वाटायचं की आपण पण अशी जीन्स घातली पाहिजे, पण बाबांना आवडणार नाही म्हणून मी कधी तसा विचारच केला नाही." "हो ना, मग आत्ता नक्कीच घाल. आणि मी काय तुला इथे घालायला सांगत नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा बाहेर फिरायला जाल तेव्हा असे कपडे घालायला काहीच हरकत नाही. तुला ते खूपच शोभून दिसतील."
पण आई, तुम्ही एवढी तयारी केली कधी? आणि माझा साईज वगैरे तुम्हाला कसा कळला? ह्यासाठी मी तुझ्या राधाताईला हाताशी धरलं, तिला सर्व विचारून घेतलं. तुझे आवडते रंग सगळं तिने मला बरोबर सांगितलं. त्याप्रमाणे मी ही तुमच्या हनीमूनसाठी तयारी केली आहे. आई, पण मी हे असे कपडे घातलेले यांना आवडेल का? आता ते तू घातल्याशिवाय कसं कळणार? तू घाल आणि मानस काय बोलतोय ते बघ, मग तुला कळेल त्याला आवडते की नाही. अगदी वेडाबाई आहेस ग. आई, मी आधी हे इथे घालून बघू का? मग तुम्ही मला सांगा कसे दिसतात. चांगले दिसले तरच मी घालेन. मला अशा कपड्यांमध्ये वावरायला जमलं पण पाहिजे ना. अगं, त्यात काय अवघड नसतं. एकदा तू घालून सवय केलीस की तुला बघ हे आवडायला लागतील. तू इथे घालून बघ, म्हणजे मग तुझ्या लक्षात येईल. उमा जीन्स आणि टॉप घालून आली आणि आई तिच्याकडे बघतच राहिल्या. अगं, किती शोभून दिसतात तुला असे कपडे. तू उगाचच घाबरत होतीस. बघ, तिकडे एखादं शूटिंग वगैरे चालू असेल तर तुलाच हिरोईनच्या जागी घेतील. मानसला तुझा हात धरून ठेवायला सांगते, म्हणजे असं काही व्हायचं नाही. आई, तुम्ही पण काय मला चिडवता? उमाला खरं तर सगळ्याचीच खूप हौस होती. तिने सगळेच कपडे ट्राय करून बघितले आणि प्रत्येक वेळी पूर्णाकृती आरशात तिची छबी पाहून ती स्वतःवरच खूप खुश झाली. कॉलेजमध्ये असताना निकिता अशी जीन्स आणि टॉप नेहमी घालायची. तिला एकदा आपण म्हटलं होतं की मला पण असे कपडे घालायला आवडतात. ती लगेचच म्हणाली होती, अगं तू घालून बघ ना, मी देईन तुला घालायला. पण आपण आपल्या मनावर आवर घातला होता बाबांना आवडणार नाही म्हणून. आणि दुसऱ्यांचे कपडे असे घेतलेले तर बाबांना कधीच रुचणार नाही. उमाला आता कधी एकदा काश्मीरला जातोय असं झालं. एकतर तिला आवडीप्रमाणे तिचे कपडे घालायला मिळणार होते, त्याशिवाय लहानपणाची स्वप्न पूर्ण करायला मिळणार होतं. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8-10 दिवस सलग मानसचा सहवास मिळणार होता. आदल्या दिवशी सगळं पॅकिंग झाल्यामुळे दोघेही सकाळी लवकरच निघाले. निघताना आई बाबांना आणि देवाला नमस्कार करून ते निघाले. घरच्याच कारने मुंबईपर्यंत जाऊन नंतर विमानाने काश्मीरला जाणार होते. मुंबईला आल्यावर तेथील गर्दी आणि लगबग बघून उमा एकदम बावरून गेली. बाप रे, मुंबईत एवढी माणसं आहेत. एवढ्या सगळ्या लोकांना मुंबापरी कशी बरं सांभाळून घेत असेल. इथे कितीतरी लोक दिसत आहेत. आपल्या गावाला किती कमी माणसं असतात, त्यामुळे सगळेच एकमेकांना ओळखत असतात. गर्दी बघून उमा मानसला म्हणाली, इथे रोजच एवढी गर्दी असते की आजच काही विशेष दिवस आहे म्हणून एवढी गर्दी आहे? तसं मुंबईबद्दल मी वाचलं आहे, पण प्रत्यक्ष पहिल्यांदाच पाहते आहे. मानस हसला आणि तिला म्हणाला, अगं, हे मुंबई शहर आहे. तुला तर माहितीच असेल, ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे 18 पगड जातीचे लोक राहतात. नोकरी, व्यवसायासाठी, उद्योगधंद्यासाठी ठिकठिकाणाहून लोक येऊन इथे स्थायिक होतात. इथे रोजच अशी गर्दी असते. उमाने पाहिलं त्यांच्या बॅग्स कुठे दिसेनात. तिने त्याबद्दल विचारताच मानस म्हणाला, अगं, आपल्या मोठ्या बॅग्स चेक इनमध्ये, म्हणजे विमानाचा सामान ठेवण्याचा भाग असतो ना, तिथे पाठवल्या. आपण श्रीनगरला गेल्यावर ते आपल्याला उतरल्यावर तिकडे मिळतील. विमानात शिरताना हवाई सुंदरीने त्यांचे स्वागत केलं. मानसने मुद्दाम खिडकीजवळची सीट बुक केली होती. तिथे उमाला बसायला सांगितलं. किती मोठं विमान होतं. उमा मनात म्हणत होती की हे एक मोठ्या बससारखेच आहे. विमान हवेत झेप घेताना हवाई सुंदरीने त्यांना सीट बेल्ट लावायला सांगितला. मानसने तिला सीट बेल्ट लावून दिला. मानस तिला म्हणाला, आता विमान वरती आकाशात झेप घेईल. आपण हवाई पाळण्यात बसतो ना, तेव्हा जसं वाटतं तसंच वाटेल. घाबरू नकोस. विमान उडताना उमाने मानसचा हात धरायचा प्रयत्न केल्यानंतर तिने हात मागे घेतला, तेव्हा मानसने स्वतः तिचा हात धरला आणि तिला धीर दिला. विमान वरती गेल्यावरती खिडकीतून बघू लागली तेव्हा तिला ढग दिसले. ती खूपच आनंदून गेली. आपण इतक्या उंचीवरून आकाशात विहार करत आहोत या कल्पनेने ती अचंबित झाली. विमान लँड होताना मात्र ती थोडी धीट झाली होती. श्रीनगर विमानतळावर उतरताच ते द ललित ग्रँड पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये आले. ते भव्य दिव्य हॉटेल पाहून उमा खूपच उत्साहित झाली. हॉटेलच्या रूममध्ये जाताच ती पटकन म्हणाली, दोघांसाठी एवढी मोठी रूम? हो, मग हे पंचतारांकित हॉटेल आहे. आता इथल्या सोयीसुविधा बघून तुला आश्चर्यच वाटेल. आज आपण इथे जवळचा परिसर पाहून आराम करू.
उद्यापासून आपण फिरायला जात जाऊ. हो चालेल ना, पण मला शिकाऱ्यात बसायचं आहे आणि बर्फात पण जायचं आहे. हो, ते माझ्या लक्षात आहेच. तिथे आपण जाऊ. तू फक्त सगळ्याचा आनंद घे. उमा तिथे बेडवर बसली आणि बेड इतका खाली गेला. ती मनात म्हणाली, अरे रामा, इथे सुद्धा आता या मऊ गादीवर झोपायचे. पण लगेच तिने ठरवलं, इथे सुद्धा आपण कुठेतरी खालीच झोपूया. ती बाथरूममध्ये हातपाय धुवायला गेली. म्हणून गेली पाहते तर तिकडे एक लंबगोल आकाराचा टब होता आंघोळीसाठी. त्याला बाथटब म्हणतात हे तिला नंतर कळलं. एक मोठा आरसा, गरम पाणी, गार पाणी सगळंच होतं. हे असं सर्व तिने फक्त सिनेमातच पाहिलं होतं. तिच्या मनात आलं, हे सर्व वापरताना आता आपल्याला सगळं नीट शिकून घ्यायला हवं. बावळटपणा करून उपयोग नाही. आपल्याला काय कळणार नाही ते आपण मानसला विचारायचं. या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय नाही याची त्याला कल्पना आहे, म्हणजे तो आपल्याला नीट समजावून सांगेल. थोड्या वेळाने फ्रेश होऊन ते खाली जेवायला आले. जेवणाचे प्रकार बघून उमा वेडीत झाली. अरे, किती लोकांसाठी जेवण केले आहे, किती सारे प्रकार. सूपचे किती प्रकार, सलाड, भाज्या, स्टार्टर्स, सगळंच जरा जरा घ्यायचं म्हटलं तरी किती खाणार माणूस. मानसने तिला सगळं समजावून सांगितलं. कुठे काय ठेवलं आहे ते दाखवलं आणि म्हणाला, तुला हवं ते सगळं घे, सगळं तुझ्या हाताने घे. लाजू नकोस, इथे कोणी कोणाकडे बघत नाही. तिने आपलं तिला खाण्यायोग्य पदार्थ घेतले. जेवताना ती म्हणाली, किती प्रकार आहे तिकडे. ज्यूस आहे, आईस्क्रीम पण आहे. तुला आता जेवताना ज्यूस हवा असेल तर घे आणि जेवण झाल्यावर आईस्क्रीम घे. कोणता ज्यूस आवडतो तुला सांग, ते आणून देतील आपल्याला इथे. मला पायनॅपल ज्यूस आवडतो आणि आईस्क्रीम स्ट्रॉबेरी आवडतं. तुझ्या आवडीनिवडी पण अगदी सगळ्या तुझ्याशी स्वभावाशी मिळत्या जुळत्या आहेत. म्हणजे कशा? बघ, अननसाला मंद मधुर सुवास असतो. त्याची चव थोडी गोड, थोडी आंबट असते. अननस सोलून झाल्यावर त्याचा रंग किती सुंदर दिसतो. स्ट्रॉबेरी पण थोडं आंबट गोड असतं. ते फळ दिसायला देखणं असतं आणि नाजूक सुद्धा असतं. बापरे, तुम्ही शाळेत असताना संदर्भाचं स्पष्टीकरण खूप छान करत असाल नाही? हे खरं आहे ते सांगितलं. तू विचार करून बघ, म्हणजे तुला पण पटेल. तू अशीच आहेस. मानसने वेटरला पायनॅपल ज्यूस आणायला सांगितला. जेवण झाल्यावर ते स्वतःच उठून आईस्क्रीम खायला गेले. तिच्यासाठी त्याने स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घेतला आणि त्याच्यासाठी बटरस्कॉच घेतलं. जेवण झाल्यावर हॉटेलच्या परिसरात त्यांनी फेरफटका मारला. तिथे वेगवेगळ्या रंगाची आकर्षक गुलाबाची रोपे होते. इतर फुलं होती. शोभेची पण बरीच झाडं होती. लहान मुलांना खेळण्यासाठी उपकरणं होती. बसण्यासाठी सुंदर टेंट सारखी सोय केली होती. थोडं फिरून झाल्यावर ते वरती आराम करायला गेले. मानसने विचार केला, आता ही इथे एकटीच आहे. तिच्याशी आपण थोडंफार बोलायला हवं, नाही तर ती कंटाळून जाईल. थोडंफार बोलणं झाल्यावर त्यांनी रूमवर चहा मागवला. संध्याकाळी तयार होऊन जवळच फेरफटका मारायला गेले. तेव्हा तिने आईने दिलेली एक गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला. त्यांनी तिला थंडीसाठी शाल आणि स्वेटर सुद्धा दिला होता. आज तिने फक्त शालच अंगावर घेतली आणि दोघं बाहेर गेले. उमाने अवतीभवती पाहिलं. इथे हनीमूनसाठी बरीच कपल्स आली होती. ते सर्व एकमेकांचा हात धरून किंवा खांद्यावर हात टाकून, कमरेत हात टाकून चालत होते. उमा आणि मानस फक्त एकमेकांच्या बरोबर चालत होते. उमाच्या मनात आलं, ह्यावेळी तरी तो आपला हात हातात घेणार नाही. पुढच्या वेळी येऊ तेव्हा तो आपला हात हातात घेईल का? इतक्यात समोरून एक वयस्कर काश्मीरी स्त्री आली आणि ती मानसला म्हणाली, ओ छोरे, छोरी का हात तो पकड. काश्मीर में ऐसे क्या घूमना भला. ते ऐकून उमा हसायलाच लागली आणि मानस जरा रागानेच त्या बाईकडे पाहू लागला. नंतर दोघे एकदम गप्प बसले आणि हॉटेलवर परत आले. रात्री झोपताना मानसने वेटरकरवी एक्स्ट्रा ब्लँकेट्स मागवले. इथल्या थंडीत तुम्हाला खाली झोपायला होईल की नाही याची शंका येऊन तो उमाला म्हणाला, इथे गारठा खूप जास्त असतो. खाली तुला खूप थंडी वाजेल. इथे असेपर्यंत तरी तू वर झोप. छे छे, येथील गाद्या तर घरच्या गाद्यांपेक्षा सुद्धा जास्तच मऊ आहेत. मी आपली खालीच बरी. बरं, मग उद्या आपण बर्फात जाऊया बरं का. शाल आणि स्वेटर सगळं घाल आणि तिथे बर्फात घालायचे कपडे मिळतात, ते पण घेऊ भाड्याने. रात्री झोपताना उमाला आपण बर्फात खेळतोय असं स्वप्न पडत होतं. आता उद्या कळेलच किती मजा येत असेल ते. सकाळी उठून दोघं मस्त तयार झाले. आज उमाने प्रथमच जीन्स आणि टॉप घातला होता. मानस समोर यायला तिला अवघड वाटत होते.
ते घालून ती बाहेर आली तेव्हा मानस तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात आलं, उमाला सगळ्याच प्रकारचे कपडे खूप शोभून दिसतात. तिला लाज वाटली आणि ती म्हणाली, हे आईने मला घालायला दिले आहेत. काल मला त्या त्यांच्याबरोबर घेऊन गेल्या ना, तेव्हा दिले. मी असे कपडे कधीच घातले नाहीत. नेहमी घालत जा, छान दिसतात ते. मानसने आपली स्तुती केली हे उमाला खूपच आवडले. नंतर दोघे ब्रेकफास्टला गेले. ब्रेकफास्ट म्हणजे सुद्धा एक प्रकारचं जेवणच होतं. अनेक प्रकारचे पदार्थ तिकडे खाण्यासाठी ठेवले होते. मानसने स्पेशल गाडी केली होती काश्मीरमध्ये फिरायला. ती आल्यावर ते आधी गुलमर्गला बर्फात फिरायला गेले. तिथे गेल्यावर उमाने खाली उतरून पाहिलं आणि ती पाहतच राहिली. पांढऱ्या शुभ्र सशासारखा बर्फ अगदी दूरवर पसरलेला होता. सशासारखा. उमाने कल्पना केली, इवलासा ससा बर्फामध्ये किती गारठून जाईल. ए सशा, तू कधी येऊ नकोस रे बाबा इकडे. पांढरा शुभ्र बर्फ बघताना उमा भान हरपून गेली. मानसने आधीच भाड्याने ड्रेस घेतला होता. आधी उमा म्हणत होती, या ड्रेसची गरज नाही, आपण असेच जाऊ बर्फात, खूप मज्जा येईल. मानसने तिला बळजबरीने तो घालायला लावला आणि दोघेही बर्फात गेले. मानस तिला म्हणाला, आता तुला वाटतंय तसं वेगळ्या ड्रेसची गरज नाही, पण थोड्या वेळाने कशी हुडहुडी भरेल ते बघ. बर्फात गेल्यावर उमाला काय करू आणि काय नको असं झालं. सुरुवातीला तिने अगदी लहान मुलांसारख्या उड्या मारल्या. नंतर तिला वाटत होतं की सिनेमात दाखवतात तसं आपण पण एकमेकांवर बर्फ उडवायला हवा. मानसला कसं सांगायचं म्हणून तिने स्वतःच बर्फाचे गोळे करून ती वर उडून गोळे झेलू लागली. मानसला तिला असं मोकळेपणाने खेळत असलेलं पाहून आनंद झाला. आपण उमाला असे आनंदाचे क्षण तरी देऊ शकतो याने तो सुखावला. तो तिला म्हणाला, अगं उमा, ते बर्फाचे गोळे माझ्या अंगावर टाक की असे झेलत काय बसलीस. पडत्या फळाची आज्ञा घेऊन उमा त्याच्या अंगावर बर्फाचे गोळे टाकू लागली. खूपच मजा आली. मानसने पण तिच्या अंगावर हलकेच बर्फाचे गोळे फेकले. नंतर बर्फाचा उंचवटा होता. ती मानसला म्हणाली, आपण तिकडे जाऊया. वर जाऊन बर्फावरून घसरण्यात तिला खूपच थ्रिल वाटत होतं. तिला वाटत होतं की मानसने घसरताना आपला हात धरावा. ते शक्य नाही म्हणून तिने असंच आपल्या डोळ्यासमोर चित्र आणलं आणि त्यातच आनंद मानला. काही जण बर्फात स्कीइंग करत होते. त्याच्यासाठी सराव जरुरीचा होता म्हणून त्याचा काही नाद तिने केला नाही. दोरी धरून उडायच्या गाडीत मात्र ती बसली. तिच्या मनात आलं, अशा शॉटचे रिटेक होत असतील तेव्हा नायक नायिकेला खूप जास्त मजा येत असेल नाही का. तिला वाटत होतं या सगळ्याचे मानसने आपले फोटो काढावे. कधी आपल्याला पाहावेसे वाटले तर आपण पाहू शकू. ती मानसकडे लहान मूल आशाळभूतपणे पाहतात तसे पाहू लागली. जणू काही तिच्या मनातलं मानसला कळलं. मानसने तिचे सगळेच फोटो काढले. त्यातले काही कॅन्डिड होते. कॅन्डिड फोटोमध्ये उमा एखाद्या हिमपरीप्रमाणेच वाटत होती. अर्थात खूप वेळ खेळून सुद्धा उमाचे समाधान काही होत नव्हतं. मानसने ठरवलं होतं, उमा जेव्हा म्हणेल की इथून जाऊया तेव्हाच जायचं, तोपर्यंत तिला मनसोक्त खेळू दे. पण खूप जास्त वेळ खेळल्यावर उमा गारठू लागली. ती कुडकुडू लागली. मानसने लगेच त्याचे जॅकेट काढून उमाच्या अंगावर घातलं. तो तिला म्हणाला, उमा, चल आता आपण जाऊया. तिथे बाहेर गरम गरम सूप मिळतं, चहा मिळतो. तो प्यायल्यावर तुला जरा बरं वाटेल. आपल्याला बर्फात सवय नसते ना, म्हणून जास्त वेळ राहिल्यावर थंडी भरते. त्याही परिस्थितीत उमाच्या मनात आलं, सियाचीन ग्लेशियर येथे आपले सैनिक उणे 40च्या पुढे तापमानात कसे लढत असतील. सलाम त्यांच्या धैर्य, जिद्द आणि देशाभिमानाला. उमा थंडीने कुडकुडत होती. तिच्या खांद्यावर हात ठेवून मानसने तिला हळूहळू बाहेर नेलं. तिथे गेल्यावर तिला एका ठिकाणी बसवलं आणि आधी गरम चहा आणून दिला. चहा प्यायल्यावर तिला जरा तरतरी आली. आता थंडी थोडी कमी झाली ना, बरं वाटते का. मला वाटलं एवढे सगळे कपडे घातल्यावर बर्फात थंडी नाही वाजणार. काहीही असो, थंडी वाजली तरी सुद्धा मला बर्फात खेळताना खूपच मज्जा आली. भाड्याचे कपडे परत दिल्यावर सुद्धा उमाला थंडी वाजत होती. त्याचं जॅकेट त्याने तिला घालून ठेवायला सांगितलं. नंतर दोघे गाडीत बसून शालिमार उद्यानात आले. तेथील नजारा डोळ्यात किती साठू आणि किती नको असं उमाला झालं. शालिमार उद्यान खूपच सुंदर होतं. विविध रंगाचे गुलाब पाहून ती खूप खुश झाली. काही रंग तर असे होते की तिने फक्त चित्रातच पाहिले होते. नवीन लग्न झालेली अनेक जोडपी बागेत हातात हात घालून फिरताना दिसत होते. त्याचप्रमाणे काही 50च्या आसपासची जोडपी ही बागेत दिसत होती. बहुधा ते पहिल्या हनीमूनसाठी इथेच येऊन गेलेले असावेत. त्या आठवणी ताज्या करण्यात ते दंग झाले होते.
दोघं एकमेकांना ओळखीच्या खुणा सांगताना हातवारे करून दाखवत होते. बघ, तुझा तिथे असा फोटो काढला होता, आपण तिथे बसलो होतो वगैरे असं काहीतरी सांगत असावेत. इतक्यात तिच्या समोरून एक मुलगी आणि मुलगा गेले. मुलगी पुढे आणि मुलगा मागे चालत होता. बहुतेक त्यांच्यात काहीतरी लुटुपुटीचे भांडण झालं असावं. तो तिला हाक मारत होता, पण ती अजिबात मागे वळून बघत नव्हती. अशा रम्य ठिकाणी आल्यावर त्या क्षणाचा आनंद मनात जतन करून ठेवायचा, तर का बरे असे रुसवे फुगवे करण्यात वेळ घालवायचा. कदाचित तुम रूठी रहो मैं मनाता रहो यात सुद्धा प्रेमाची एक न्यारी लज्जत असेल, नाही का? काश्मीरमध्ये फिरण्यासारखी खूप ठिकाणं होती. एका पर्यटन स्थळाला भेट देऊ असं मानसने ठरवलं होतं. त्यानंतर ते हॉटेलवर आले. दोघांनी फ्रेश झाल्यावर रूममध्येच मस्त चहा आणि पकोडे ऑर्डर केले. चहा पिता पिता उमा म्हणाली, आज बर्फात खेळतानाचे क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहेत. आज तुमच्यामुळे मी काश्मीर पाहू शकले आहे. काश्मीरचे दैवी सौंदर्य अनुभवण्यासाठी खूप लांबून लांबून, अगदी परदेशातून पण लोक येतात. खरंच खूप कौतुक आहे. अशा आपल्या काश्मीरला गालबोट लागले त्याचं खूप वाईट वाटतं. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या काश्मीरवरून तरी राजकारण व्हायला नको. अगं, हे आपल्या सामान्य लोकांना वाटतंय आणि पटतं सुद्धा. या प्रश्नावर इथे चर्चा न केलेलीच बरी. आपल्यासारख्या पर्यटकांमुळे काश्मीरी लोकांचं जनजीवन व्यवस्थित चाललंय. मध्यंतरीच्या काही वर्षात तर पर्यटकांअभावी इथल्या लोकांचे खूपच हाल झाले. मी अशीच प्रार्थना करेन की हे काश्मीरी सौंदर्य अबाधित राहू दे. शिकाऱ्यातील अनुभव उमाला कसा वाटतोय पाहूया पुढील भागात. क्रमशः लेखिका सीमा गंगाधरे. श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.